नमस्कार. कालपासून मी पुकारलेला उपोषणाला आज प्रशासनाकडनं दाद मिळालेली आहे. प्रशासन माझ्याकडे आज पत्रव्यवहार केलेला आहे. पल्सच्या बाबतीतला विषय आहे तो न्यायालयीन चौकशी बघून त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याचं मला आश्वासन दिलेलं आहे आणि त्या संदर्भातलं माझ्याकडे पत्रही सादर केलेलं आहे त्यांनी. दुसरा राहिला मुद्दा महसूल मोदी यांच्या संदर्भातला, तर मोदी साहेब स्वतः आले होते पत्र घेऊन की माझ्या चौकशी करण्यात यावी यासाठी त्यांनी ना हरकत दाखवलेली आहे. त्यांच्या वतीवर जे काही मी आरोप केलेले त्या संदर्भातली सगळी कागदपत्र वर साहेबांकडे सादर केलेले आहेत आणि साहेबांकडे मला पत्र आलेलं आहे की तुम्ही उद्या परवा ही सगळी काय कागदपत्र सिद्ध ती कारवाई करण्यात येईल असं मला दिलेलं आहे. काल प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारीला फलटण तालुक्यातील नांदल या गावातील बेकायदेशीर उत्खनन आणि त्याचबरोबर ते गौण खनिज याचं उत्खनन होत होतं. त्यानुसार वन विभागातील जमिनीमध्ये अतिक्रमण केलेलं आहे. त्याचबरोबर पाणवडी इथं बांधलेले होते मोठे जलसंधारणचे, ते पाणवडी बंद झालेले, त्यामुळे वन्यजीव प्राण्यांना पाणी प्यायला मिळत नव्हतं. अशा अनुषंगाने या सर्व कारवाई करायची मागणीसाठी उपोषण केलं होतं. आज माननीय श्री विक्रांत सावंतसाहेब अप्पर जिल्हाधिकारी यांनी या संदर्भामध्ये संबंधित जी कंपनी आहे उत्खनन करणारी त्यांना ETSची मोजणीचे नोटीस दिलेले आहेत आणि नगर विकास विभागातील जे काही विषय होते त्या विषयासंदर्भात माननीय अभिजित साहेब आयुक्त नगरपालिका प्रशासन यांनी संबंधितांना सूचना देऊन जे प्रश्न आहेत ते सोडवलेले आहेत. तशा आशयाची पत्र सुद्धा दिले आहेत. सहकार त्याचबरोबर जिल्हा परिषद आणि महसूल या विषयावरील उपोषणातील प्रश्न मिटल्यामुळे माझं हे उपोषण आज रोजी मी स्थगित केलं आहे. धन्यवाद.